जय श्री कृष्ण। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। श्रीमद भगवद्गीता चिंतनामध्ये आपण 8वा श्लोक भवान भीष्मश्च कर्णश्च कृपस्थ समितिजय अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्थ थैवच। त्यामुळे सुरुवातीला जे आपण पाहिलं त्याप्रमाणे दुर्योधन हा द्रोणाचार्याकडे येतो आणि वेगवेगळ्या युद्धांची नावं सांगतो। सुरुवातीला ते पांडवांच्याकडे जे कोण योद्धे आहेत त्यांची नावं सांगितली। त्यानंतर द्रोणाचार्याच्या चेहऱ्यातील हावभाव बघून त्यांनी पूर्णपणे रुख बदलला आणि म्हटले आपल्या पक्षामध्ये देखील श्रेष्ठ योद्धे आहेत, धुरंधर आहेत, धार्मिक लोक आहेत आणि ते सांगण्यासाठी सदरचा श्लोक सांगितला। आणि ते श्लोक हा श्लोक सांगत असताना सुरुवातीला त्यांनी दुर्योधनची नावं ती घेतली, जी प्रथम 3 नावं जी घेतली ती द्रोणाचार्य, पितामह भीष्म आणि कर्ण हे श्रेष्ठ योद्धे होते। तिघांच्या जर ते तिघेही युद्धभूमीवरती असते तर पांडव कधीही विजयी होऊ शकले नसते, इतके ते श्रेष्ठ होते, ते आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर द्रोणाचे 2 आप्तजनांची नावं घेतली, ती म्हणजे कृपश्च आणि अश्वत्थामा, त्या दोघांची नावं घेतली। आणि नंतर मध्ये सांगतो विकर्ण आणि सौमदत्ती, हे जे दोघं आहेत हे धर्मात्मा आहेत। आता इथं धर्मात्मा का आहे हे समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून जो भाग आहे की विकर्ण हा 8वा पुत्र धृतराष्ट्राचा, आणि धृतराष्ट्र म्हणजे दुर्योधनाचा सक्का भाऊ। पण दुर्योधन हा त्याला विकर्णाला धर्मात्मा का म्हणतो तर फक्त जे एक इन्सिडेंट जो आहे की द्रौपदीच्या चीरहरणाच्या वेळेस संपूर्ण सभा भरलेली होती, त्यावेळेस अन्य कोणीही विरोध केलेला नव्हता, तर फक्त विरोध करणारे दोघच होते, एक म्हणजे हा विदुर आणि दुसरा हा विकर्ण। विकर्णाने जो विरोध केलेला होता तो ठराविक 4 मुद्द्यावरती केलेला होता। आणि ते 4 मुद्द्यामध्ये प्रथम त्यांनी जे सांगितलं होतं की भर सभेमध्ये ज्यावेळेस अशा नको त्या घटना होतात किंवा मग अन्यायकारक घटना होत असतात त्यावेळेस राजाचे 4 दुर्व्यसन किंवा दुर्लक्षण जे सांगितले त्यामध्ये 1 शिकार, दुसरा मदिरापान, तिसरं जुगार आणि चौथं विषय भोगामध्ये अत्यंत आसक्त। हे 4 दुर्व्यसन ज्या राजाचे असतील त्या राज्याचा कधीही विकास होत नाही, कधीही पुढे ते स्टेबल होत नाही किंवा स्थिर स्थावरता प्राप्त होत नाही। आता इथं एक भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे। इथं जो राजा हा शब्द वापरलेला आहे तो प्रतीकात्मक स्वरूपात वापरलेला आहे। कारण राजा म्हणजे कोण तर थोडक्यात आपण हेड ऑफ द स्टेट म्हणू किंवा नंतर मग श्रेष्ठ व्यक्ती म्हणू। आता ह्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर राजा हा शब्द आपल्या घरासाठी जे कोण कर्ता व्यक्ती आहे, घरात जे कोण कमवणारी व्यक्ती आहे किंवा नंतर म्हणजे एकमेव म्हणून एकत्र कुटुंब मॅनेजर मध्ये जी श्रेष्ठ व्यक्ती आहे त्याला हा शब्द लागू होईल। समाजामध्ये जे अध्यक्ष आहे त्यांना हा राजा शब्द लागू होईल। नंतर वेगवेगळ्या संघटना आहेत त्या संघटनामधील जे काय मग अध्यक्षपदी, प्रेसिडेंटपदी किंवा नंतर मुख्य पदावरती जी जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती आहे त्यांना देखील हा राजा शब्द लागू होईल। आता इथं त्या अँगलने ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस आपल्याला काय विचार करणं अपेक्षित आहे तर माझ्या घरात मी ज्या ठिकाणी राहतो आहे माझ्या घरात 4 माणसं असतील, 14 असतील, 40 असतील, माझ्यावरती जबाबदारी आहे की त्या सगळ्या लोकांना सांभाळायचं आहे, योग्य मार्गाकडे घेऊन जायचं आहे आणि त्यांना चांगलं सुसंस्कृत बनवायचं आहे। ही आपली भारतीय संस्कृती आहे। आता त्यांना सुसंस्कृत बनवण्यासाठी मी काय करणं अपेक्षित आहे म्हणजे राजाचं कर्तव्य काय आहे ह्याबद्दल बरंचसं महाभारतामध्ये सांगितलेलं आहे। त्यामध्ये डीप मध्ये आपण जात नाही। थोडक्यात सांगायचं झालं
तर कोणतीही गोष्ट जर येणाऱ्या पिढीना समजावून सांगायची असेल तर त्या जाणाऱ्या पिढीने त्याचं अनुकरण करायला पाहिजे. आता ज्या बाबीचं अनुकरण जाणारी पिढी करत असेल त्याचं अनुकरण येणारी पिढी करेल. 2 पिढ्यापूर्वी जाणारी जी पिढी होती ते अशिक्षित कदाचित असेल पण अनुभवानं श्रेष्ठ होती. एकमेकांबद्दल आदर होता. जे आपल्या परंपरा होत्या ते आंधळ्या का होईना असं लोकांचा समज आहे. पण आंधळे आपण झालो आहोत, परंपरा आंधळ्या नाही आहेत. पण ते कुठल्याही परिस्थितीत त्या लोकांनी सांभाळून ठेवलेल्या होत्या आणि त्या लोकांनी त्या अनुषंगाने येणाऱ्या पिढीकडं फॉरवर्ड केलं. पण येणारी पिढी जी ठराविक आता 45 ते 60 वर्षाच्या दरम्यानची आहे ते शिकल्यानंतर संपूर्ण जगामध्ये सोशल मीडिया म्हणा किंवा इतकं प्रचंड वारं वाहू लागलं समाज सुधारणाचं किंवा बाकी स्वातंत्र्यवादाचं आणि त्या वाऱ्यामध्ये सगळ्यांना वाटू लागलं की हे काही आवश्यक नाही आहे, हे थोताट झालेलं आहे. हे नॅरेटिव्ह मनामध्ये इतके रुतत गेले, इतके फिट बसत गेले की त्यांनी स्वतःमध्ये इतका बदल करायला सुरुवात केली आणि येणाऱ्या पिढीला ते सांगायचे राहून गेले किंवा सांगण्यासाठी त्याला इच्छा राहिली नाही की काय सांगायचं जे चुकीचं आहे. मला एखादी गोष्ट जर चुकीची वाटत असेल तर मी येणाऱ्या पिढीला कशासाठी सांगेन. हा भाव, हा विचार आज समाजामध्ये जो जाणाऱ्या पिढीच्या मनात दिसून येतो तो घरचा राजा असला तरी त्याला ज्या बाबीची प्रगल्भता ज्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार करणं आवश्यक होतं त्या विचाराची कमतरता निर्माण झाली आणि त्या कमतरता निर्माण झाल्यामुळं प्रश्न निर्माण असे झाले की येणाऱ्या पिढीला संस्कृती काय समजावून सांगायचं. समजा वडीलच मदिरापान करत असेल, जुगार खेळत असेल आणि विषय भोगामध्ये अत्यंत आसक्त असेल तर येणाऱ्या पिढीला काय सांगणार. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि शिकार म्हणजे त्यावेळेस बाकी सगळी शिकार करायला जायची. हा शिकाराचा आज आपण वेगळा अर्थ पण घेऊ शकतो की नंतर मग जे दुसऱ्याच्या खिशातील पैसे माझ्या खिशात कसे यावे या अनुषंगाने शिकार कशा प्रकारे करायचा हा एक प्रकारे समाजामध्ये सगळं सुरू झालेलं आहे. आता इथं मदिरापान आज जर आपण समाजामध्ये बघितलं तर ड्रिंक करणं एक स्टेटस झालेलं आहे. जे कोण ड्रिंक करत असतात त्यांना मोठं मान असतं किंवा त्याला वाटतं मी ह्या सगळ्या 4 चौघे जे दारू पितात ते विस्की असेल बाकी अदरवाईज जी काय असते मोठमोठ्या नावाने ते सांगितलेलं आहे. शेवटी अल्टिमेटली त्याची जी भाषा आहे ती साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं तर ती दारू आहे. दारू पिणाऱ्याला आज समाजामध्ये स्टेटस मिळत आहे म्हणून तर मोठमोठ्या ॲड येत आहेत. जुगार आज पावलोपावली घराघरामध्ये मनामध्ये कशा प्रकारे खेळला जात आहे ह्या दृष्टिकोनातून आपण थोड्या नंतर विचार करू. आणि विषय भोगामध्ये आसक्त आज आपण कुठं आसक्त आहोत. भोगात आहोत काय भावात आहोत, मनात आहोत का जगात आहोत. ह्या ज्या बाबी आहोत ना त्या दृष्टिकोनातून सांगण्याचा मूळ मुद्दा की राजा घरातला जर विषय भोगामध्ये आसक्त असेल तर नंतर मुलं अशी कशी झाली, मुलं अशी कशी आता पळा लागलेली आहेत, मुलं आमच्या हाताबाहेर गेली. पण मी काय केलं हे उत्तम उदाहरण विकर्णाने ह्या 4 मुद्द्यातून सांगितलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने त्या ह्याच्यामध्ये जे 4 मुद्दे सांगितले युधिष्ठिर द्यूतरूपी व्यसनात आसक्त होता. तो स्वतः खेळायला गेलेला नव्हता तर त्याला प्रेरित करण्यात आलेलं होतं. दुसरा जो भाग आहे त्यात द्रौपदी एकट्याची पत्नी नव्हती तर अन्य भावाची असल्या कारणानं त्यांनी संमती घेतलेली नव्हती. तिसरा जो भाग आहे युधिष्ठिर स्वतः हारल्यानंतर त्यांना द्रौपदीला दावामध्ये लावण्याचा कोणताही अधिकार नाही. आणि चौथा जो भाग आहे शकुनीने सांगितल्यानंतर द्रौपदीला त्यांनी दावामध्ये लावलेला आहे. त्यांनी स्वतः मनानं लावलेलं नाही. आता हे 4 मुद्दे विकर्णाने सांगितले आणि ह्या 4 मुद्द्यानुसार विरोध केला. पितामह भीष्माच्या वेळेस आपण तो विषय चर्चेला घेतलेला होता की द्रौपदीने पण प्रश्न विचारलेले होते यापैकी
आणि त्यावेळेस मग पितामह भीष्माने सांगितलेलं होतं की धर्माची सूक्ष्मता जी आहे ती धर्माची सूक्ष्मता समजून घेणं आवश्यक आहे, त्यामुळे ते कोणी बोललेले नव्हते. आता ज्यावेळेस मग विकर्णाने विरोध केला त्यानंतर विदुरने सांगितलं की विकर्णाने त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे जो काही विरोध केलेला आहे त्यामुळे ह्या सभेमध्ये उपस्थित राहिलेल्या सगळ्यांनी आपापल्या बुद्धीप्रमाणे आणि विचाराप्रमाणे जे काय आहे ते विरोध नोंदवावा. आता इथं सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे जर संपूर्ण जग जरी विरोध करत असेल परंतु जर तिथं अन्याय असेल असं मला वाटत असेल, तिथं अयोग्य होत असेल असं मला वाटत असेल तर मी त्याचा विरोध करणार आणि त्यानुसार माझं मी मत जे आहे मत व्यक्त करणार. ह्या दृष्टिकोनातून दुर्योधनने याला धार्मिक सांगितलेला आहे विकर्णाला. आता इथं जो आहे हे प्रश्न निर्माण झाला असला तरी त्यावेळेस पण आपण बोललो होतो, पण फक्त एकच मुद्दा समजा घ्यायचा झाला. तिथं कर्णनी ज्यावेळेस मग विकर्ण हा बोलला त्यावेळेस कर्णने सांगितलं तू एवढ्या मोठ्या थापा मारू नकोस, बाबी सांगू नकोस, कारण त्याची जे 5 पती आहेत ते बोलत नसतील, बाकी जे 14 आहेत ते बोलत नसतील तर तुला बोलण्याचा काय अधिकार आहे. एक दुसरा जो भाग आहे पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य मोठमोठे विद्वान जर इथे सभेमध्ये असतील आणि ते जर विरोध नोंदवत नसतील तर या सभामध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या अधार्मिक कशा असतील आणि त्यामुळे तू ही काही बोलू नकोस. हे प्रश्न तिथे ते निर्माण कर्णाने केले. ते कर्णाने केल्यानंतर विदुरने सांगितलं बाकी सगळ्या लोकांनी सांगावं कुणाचं मत काय आहे. आणि तदनंतर दुर्योधन उठला आणि दुर्योधन आणि कर्णाने दोघांनी सांगितलं जर ह्या ज्या बाबी इथं झाल्या त्या जर अधार्मिक असतील, जर धर्माविरुद्ध असतील तर त्यांनी साबित करावं, सांगावं. तर ज्या बाबी आम्ही आता जिंकलेल्या आहेत तर म्हणजे दासत्वातून आम्ही सगळ्यांना मुक्त करतो. ह्या गोष्टी सांगितल्यानंतर देखील कोणीही बोलले नाहीत. त्यात फक्त अर्जुनाने शेवटी सांगितलं की एकदा स्वतः हारले, युधिष्ठिर स्वतः हारल्यानंतर त्यांना द्रौपदीला लावण्याचा अधिकार आहे का नाही हे कौरवांनी विचार करावा. हे अर्जुनाने शेवटचा शब्द ज्यावेळेस सांगितला त्यावेळेस बाकीच्याने दुसरा त्याला विषय बदलला आणि त्या अनुषंगाने ह्यांनी सांगितलं की आता द्रौपदीला आत घेऊन जावा. आता ह्या ज्या बाबी झाल्या इथं धर्म हा शब्द चर्चेला येतो. आपण कायम बोलतो आहोत की आज जे आपण म्हणतो हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई वगैरे जे आहेत ते धर्म नाहीत, ते उपासना आहेत. त्या सगळ्या उपासना आहेत. धर्म म्हणजे मनुष्य धर्म. श्रीमद भगवद्गीतेमध्ये, महाभारतामध्ये आणि भारतीयाचा कोणताही ग्रंथ घेतला भारताचा तर त्यामध्ये धर्म हा शब्द जो आलेला आहे तो धर्म हा शब्द जो आहे ते मनुष्य धर्म, मनुष्याने कोणते कर्म करावे ह्या दृष्टिकोनातून धर्म सांगितलेला आहे. मी या जगामध्ये आलेलो आहे, त्या जगामध्ये आल्यानंतर माझं मनुष्य धर्म काय आहे, माझं कर्तव्य काय आहे आणि मी ते कर्तव्य करत असताना कोणाबद्दल मी कृतज्ञता कशा प्रकारे व्यक्त करायची आहे ह्याबद्दल जे काही शिक्षण आहे त्याला धर्म म्हटला जातो. आणि त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी स्थळ, काळ, वेळ, व्यक्ती, देश ह्याच्यानुसार तो धर्म बदलत असतो. त्यामुळे लोकांना शंका निर्माण होते की धर्म असा कसा काय बदलो, असा कसा काय बदलतो. नियम, धर्म म्हणजे नियम, धर्म म्हणजे कायदा, धर्म म्हणजे रूल, धर्म म्हणजे ऍक्ट, हे जे आहेत हे सगळं या ठिकाणी लागतं. आणि त्या दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी जो तो विषय जो असतो त्या व्यक्तीनुसार तो धर्म बदलतो, स्थळ काळानुसार तो धर्म बदलतो. आणि तो धर्म राजमहालातला होता, महालात राज दरबाराचा होता, राजा तिथं बसलेला होता, राजाने सांगितलेलं होतं आणि राजाच्या सांगण्यावरून त्या सगळ्या गोष्टी सुरू होता. त्या दृष्टिकोनातून धर्म हा शब्द तिथं घ्यायचा होता. आणि त्या अनुषंगाने तिथं जे काय साक्षीदार आहेत त्या साक्षीदाराच्या कर्तव्याचं फळ काय. साक्षीदाराने हे विदुरने सांगितलं की साक्षीदार जर असेल
माझ्या समोर एखादी घटना झाली असेल तर खरी आहे, खोटी आहे, योग्य आहे, अयोग्य आहे, न्यायिक आहे, अन्यायिक आहे, हे काय आहे हे साक्षीदारांनी परफेक्ट सांगायला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून त्यांनी एक जे सुधन्वाचं आणि ऋषीमुनी एक संवाद सांगितलेला आहे, त्या संवादामध्ये साक्षीदाराच्या समक्ष श्रवण आणि धारणाबाबत सगळ्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे आय विटनेस, हिअर्स ए विटनेस आणि धारणाच्या दृष्टिकोनातून तो विषय वेगळा आहे. आणि खोटी साक्ष देणाऱ्याचे फळ मी मानसिक दुःख, क्लेश, असंतोष ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. आणि जे खरी साक्ष देतो त्याला खरी समज आणि अर्थ आणि धर्म प्राप्त होतो. आज आपण फक्त विचार करायचा, मी एखाद्या गोष्टीमध्ये साक्ष जे देतो आहे, प्रत्येक गोष्टी म्हणजे मी साक्षी आहे, तो खरोखरीच मी प्रामाणिकपणे तो साक्षीसाठी प्रयत्न करतो का, साक्ष देण्यासाठी आणि प्रामाणिक राहायचा प्रयत्न करतो का, ह्या दृष्टिकोनातून कर्माचं फळ मिळेल हा भाग राहील. आज आता आपण एक वेगळ्या अँगलनं हिथं जे द्यूत म्हणजे जुगार हा हिथं जो सांगितलेला आहे आणि विषय भोगामध्ये अत्यंत आसक्त आणि मदिरापान. आता हे काही काही लोकांचा प्रश्न असतो की इतकी वर्ष झाली तर आता त्याचा काय उपयोग आहे. ह्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत, विकरणाने हे विषय निर्माण केले, हे जे काय सांगितलेलं आहे, आज इथं काय त्याचा लागू होतोय किंवा इथं काय त्याचा प्रश्न आहे. इथं एकच ह्या बाबी जे समजून घ्यायचे आहेत की आज जे द्यूत आहे, द्यूताचं स्वरूप आज पूर्णपणे बदललेलं आहे. आज जे आपण IPL, प्रो कबड्डी किंवा अदरवाईज ज्या काय बाकी गेम्स आहेत ते द्यूताचं रूप आहे का नाही, हा भाग एक वेगळ्या अँगलनं समजून घेणं आवश्यक आहे. कारण बऱ्याच वेळा आपण IPL, प्रो कबड्डी खेळतो, खेळ आनंदासाठी खेळ असेल हा पूर्ण भाग वेगळा आहे. पण आता त्या खेळाचं जे स्वरूप निर्माण झालेलं आहे त्या अनुषंगाने आपण विचार करायचा आहे की आपण कोणत्या बाजूला वाहत चाललेलो आहे. कारण दुर्योधन आणि दुःशासन सारखे भरपूर आज जे मोठमोठे अधिकारी आहेत तशी त्या वृत्तीची माणसं आज आहेत आणि द्यूत आपल्याकडनं खेळवून घेतलं जात आहे. जसं युधिष्ठिर त्या द्यूतामध्ये परिपक्व नव्हता, त्याला द्यूत खेळता येत नव्हतं, तरी देखील समोरच्या माणसाने वडीलधारी होता, धृतराष्ट्राने सांगितलं तू खेळायला ये, म्हणून त्याच्याबद्दल असलेल्या मानासाठी, त्याच्याबद्दल असलेला आदर्श आहे. मोठ्या माणसाने सांगितलं म्हणून नाकारायचं म्हणून नाही, म्हणून तो खेळायला गेलेला होता. त्या दृष्टिकोनातून आज काही काही आपले आदर्श आहेत, सिनेस्टार्स आहेत, क्रिकेटर्स आहेत, हे सगळे आदर्श आहेत. ते टीव्ही मध्ये येतात, सोशल मीडियामध्ये येतात, आपल्याला सांगतात रमी खेळा, ही गेम खेळा, ती गेम खेळा वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी ते सगळं काय द्यूतच आहे. आणि जर ते द्यूत असेल आणि आपल्या मनामध्ये तो एक क्रिकेटर आहे, सिनेस्टार आहे किंवा नंतर सेलिब्रिटी जी आहे, माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल आदर असेल आणि तो सांगतो म्हणून मी खेळत असेल, तर इथं माझ्यात युधिष्ठिरमध्ये तो धृतराष्ट्र ठरला आणि मी युधिष्ठिर झालो, मला खेळता येत नाही पण फक्त तो सांगतोय म्हणून मी खेळतोय. म्हणून इथं ह्या दृष्टिकोनातून एक आंधळा निर्णय, कारण काय द्यूत काय आहे तर एक मानसिक आवेग आहे, मला खेळायचं आहे, खेळायचं आहे, एक मानसिकता निर्माण केली जाते, एक प्रकारचं प्रोवोकेशन असतं, एक प्रकार समोर विषय ठेवलेला असतो आणि त्यासाठी माणूस त्याच्या मानसिक भूक निर्माण केली जाते, तुला ते खेळायचं आहे कारण त्यातनं काहीतरी मला मिळणार आहे, हे एक लालच किंवा म्हणजे भूक निर्माण करायची आणि त्यातनं भीक मागायला लावायची. ह्या दृष्टिकोनातून जे एक मानसिक आवेग निर्माण झाला त्यानंतर काय होतं, एक आंधळा निर्णय जे स्थिती व प्रभाव न समजता घेतला जातो. त्यानंतर जीवनातील ठराविक विषय, कार्य द्यूत केव्हा वाटतं, हा जो भाग दोन महत्वाचे आहेत. आता कारण काय, ह्यानी ज्यावेळेस युधिष्ठिरने निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी तिथली स्थिती आणि कोणाच्या प्रभावाखाली ते खेळला जाणार आहे याबद्दल विचार केलेला होता का, तो त्यांनी त्यावेळेस विचार केलेला नव्हता. आणि त्यामुळं फक्त भावनात्मक रित्या वाहून ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्यामुळे ठराविक विषय आपला द्यूत कधी वाटतो, मी आज समाजामध्ये आहे, समाजामध्ये असताना ठराविक ज्या बाबी आहेत त्यातनं द्यूत कधी ठरतील, हा जर आपण विचार केला तर
जर आपल्याला नोकरीत समाधान नाही, काय पर्याय नाही म्हणून मी नोकरी करत असेल, व्यवसाय करत असेल, तर तो द्यूतच आहे. तदनंतर विवाह जो आहे, लग्न विच्छेदन होण्याचं प्रमाण का वाढू लागलेलं आहे? कारण ते न कळत आज द्यूत झालेलं आहे. त्यामध्ये जी विवाहामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीनुसार समर्पणाची भावना जी असायला हवी होती, ती समर्पणाची भावना लुप्त होत चाललेली आहे किंवा लुप्त होत आहे. आणि त्यामुळं विवाहामध्ये समर्पणाची भावना नसेल तर तिथं आनंद नाही. मला काय मिळणार आहे नवऱ्याकडून, मला काय मिळणार आहे नवरीकडून, हेच जर दोघे पाहत असतील आणि फक्त स्वतःचं समाधान दोघे एकमेकांकडून बघत असतील, पण दोघांना एकमेकांना संतोष कशा प्रकारे द्यायचा ह्याबद्दल विचार नसेल, तर विवाह एक द्यूतच आहे. आणि कारण तो कधी कोलमडून पडेल हे सांगता येत नाही. तसेच व्यापारात आणि व्यवसायातील बारकावे जे आहे ते जर माहिती नसेल, कोणताही व्यवसाय आपण करू, कोणताही व्यापार करू, त्यातील बारकावे म्हणजे ठराविक समज. मी एखादा कुठलाही व्यापार सुरू करत असताना आंधळं अनुकरण करणार नाही. माझी स्थिती म्हणजे मानसिक, शारीरिक, बौद्धिक स्थिती, सामाजिक, आर्थिक स्थिती काय आहे त्यानुसार मी तो व्यवसाय करायला सुरुवात करेल. टाटा, बिर्ला, अंबानी रोज 10 लाख रुपये खर्च करत असेल, मग त्यांचं आंधळं अनुकरण केलं तर 8 दिवसांनी मला कटोरा हातात घ्यावा लागेल. मग त्या दृष्टिकोनातून मी आंधळं अनुकरण करणार नाही. जर मी आंधळं अनुकरण केलं, कधी करणार नाही जर त्यातील बारकावे मला माहिती असेल तर. त्यानंतर शेअर बाजार, रियालिटी शो ह्या ज्या बाकी आहेत, ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत, ह्या भारतासाठी योग्य आहे का अयोग्य आहे? भारताचा विकास फक्त आर्थिक विकास आज आपण पाहतोय. निश्चितपणे भारताचा आर्थिक विकास उच्च गतीत सुरू झालेला आहे. मागच्या 10 वर्षामध्ये श्रेष्ठ आपण आर्थिक विकासामध्ये पदोन्नती केलेली आहे. परंतु मानसिक, बौद्धिक, सांस्कृतिक, सामाजिक ह्या विकासाबद्दल आपण विचार केला का? ह्या विषय तेवढ्या स्पीडनं ढासळत चाललेले आहेत. हे ढासळत का चाललेले आहेत ह्याच्याबद्दल आपल्याला विचार केला का? ह्याबद्दल विषय आला, हे असंच व्हायचं, असंच चालणार, कारण बाकी सगळं आहे, सगळी करतात म्हणून मी करत असेल तर ते द्यूत नाही का? कारण सगळीच खेळतात म्हणून मी खेळायचं का? सगळीच खोटं बोलतात म्हणून मी खोटं बोलायचं का? सगळीच दारू पितात म्हणून मी दारू प्यायचं का? धर्म काय म्हणतो? मी काय करायचं आहे, माझं कर्तव्य काय आहे, माझ्यापासून धर्माची सुरुवात आहे. ह्या दृष्टिकोनातून ह्या ज्या आज हे जे रियालिटी शो म्हणा, शेअर बाजार म्हणा, किंवा बाकी नेटफ्लिक्समध्ये बाकी ज्या गोष्टी येत असतात त्या म्हणा. नेटफ्लिक्सच्या सीईओला एकदा विचारलं गेलं की तुमचे कॉम्पिटिटर कोण आहेत? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, बाकी अदरवाईज जे काय आहे कॉम्पिटिटर फिजिकली त्यांनी सांगितलं गुगल, XYZ जे आहेत ते. आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितली की झोप आमची कॉम्पिटिटर आहे. आमची इच्छा आहे की लोकांनी झोपू नये, रात्रभर बसून त्यांनी म्हणजे शो पाहावेत. आता ह्या ज्या बाबी आहेत त्या ज्या रात्र बसून त्यांनी शो पाहावेत किंवा हे, कारण जर लोक झोपली तर पिक्चर कोण बघणार? किंवा अदरवाईज जे काही सिरीज असतात त्यामध्ये हुक लावल्यानंतर ते पुढं म्हणजे त्यांनी बघणार कसे? ह्या ज्या बाबी आहेत, तिथं सांगण्याचा हेतू काय आहे? आपल्याला जे दिसतं ते मारीची सारखं आहे. आज रामायणमध्ये आपण बघतो की रामायणमधल्या मारीचीनी सोन्याचं हरणाचा हे रूप घेतलं. माता सीतेने बघितलं आणि राम त्यांना घेण्यासाठी धावले. ते जे मारीच भगवान रामाला माहिती नव्हतं का की सोन्याचं मृग असू शकत नाही, तरी ते गेले, धावले. यातनं आज आपण काय शिकवण घ्यायची आहे हा भाग महत्वाचा आहे, त्यामध्ये आपण जात नाहीये. आज मारीची सारखे अनंत मोठमोठ्या कंपन्या आहेत. रियालिटी शो म्हणा, शेअर बाजार म्हणा, नेटफ्लिक्स म्हणा, की अशा ज्या मारीची सारख्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत ते सोन्याचं हरण आपल्याला दाखवतात, मृग आपल्या समोर ठेवतात आणि आपली जी बुद्धी आहे ती हॅक करतात किंवा त्याप्रमाणे कशा प्रकारे आपली बुद्धी
निर्बुद्धासारखी होते, स्लॅविश मेंटॅलिटी होते आणि त्याच्या मागे आपण कसे धावत जातो हे आपल्याला कळत नाही, कारण बुद्धी ऑलरेडी आपली हॅक झालेली असते. आणि ह्या मारीची आज देखील जिवंत आहे. म्हणून रामायणात मारीच होता, आज मारीच नाही आहे, स्वरूप त्याचं बदललेलं आहे. आणि ते जे स्वरूप त्याचं बदललेलं आहे त्या दृष्टिकोनातून आज आपण द्यूतकडे बघायचं आहे, आज आपण समाजाकडे बघायचं आहे. आणि समाजाकडे बघत असताना मी माझी फॅमिली, माझा समाज, माझं राष्ट्र, माझा देश कसा सुस्थितीत, कसा सुसुरक्षित आणि कसा सुसंस्कारी होईल ह्या दृष्टिकोनातून विचार करायची सुरुवात महाभारत आणि श्रीमद भगवद्गीतेच्या विचारानं होईल. जर त्या अनुषंगाने आपण विचार करत गेलो तर या दृष्टिकोनातून कारण आज जी आपली मानसिक गुलाम आपण झालेलो आहेत आणि त्या मानसिक गुलामी जी आहे ते राष्ट्र विकासामध्ये बाधा ठरणारी आहे. कारण काय, राष्ट्र विकास कशात आहे, जर मी द्यूत खेळत असेल तर राष्ट्र विकासात बाधा, राष्ट्र विकास कदाच आर्थिक पदोन्नती होईल, आर्थिक विकास कधी साधेल, पण माझा स्वतःचा विकास होणार नाही. कारण ज्या वेळेस युधिष्ठिर सारखा धार्मिक माणूस पण त्या जुगारामध्ये ज्यावेळेस अडकतो त्यावेळेस त्याचा मानसिक आवेग इतका झालेला असतो की ते स्वतःला बाहेर ओढू शकत नाही, तो बाहेर पडू शकत नाही. आणि हार्यो जुगारी बमणू रमे असं गुजरातीमध्ये म्हण आहे. त्यानं म्हणजे जर तो खेळणारा हारत असेल तो डबल खेळतो. आणि त्या दृष्टिकोनातून आज जी माणसं खेळतात त्या मागं ते सतत सगळं आपलं लावून मोकळे होतात आणि त्यामुळं त्याची जी मानसिकता असते ती पूर्णपणे गुलामीची झालेली असते. ते स्वतः निर्णय घेऊ शकत नाही आणि अशी मानसिकता आपल्या स्वविकासामध्ये, राष्ट्र विकासामध्ये, जगाच्या विकासामध्ये बाधा निर्माण करणारी आहे. या दृष्टिकोनातून रिसर्च झालेले होते 2-3 ते आपण बघूया की समजा आता मानसिक गुलामी जी आपली आहे त्यामुळे लिमिटेड इनोव्हेशन ठराविक बाबतीत आहेत. त्यात ब्रेकिंग द चेन्स, हाऊ मेंटल स्लेव्हरी इज हिंडरिंग इंडियाज ग्रोथ या हेडिंग खाली एक सुंदर हे केलेलं आहे. त्या ह्याच्यामध्ये ठराविक जे इनोव्हेशन आता झालेले आहेत त्या इनोव्हेशनच्या दृष्टिकोनातून स्वयं निर्णय घेण्याची क्षमता आजच्या पिढीमध्ये पूर्णपणे कमी झालेली आहे. ते आज आपण समाजामध्ये पाहतोच आहे. फक्त स्लॅविश मेंटॅलिटी प्रमाणे कॉपीराईट किंवा कॉपी करण्याची मानसिकता वाढलेली आहे आणि त्या स्वयं निर्णय घेण्याची क्षमता कमी झालेली आहे. त्यानंतर जी डिझाईन निर्माण करण्याची जी ओरिजिनॅलिटी असते की त्याचं म्हणजे नैसर्गिक ते आपलं हे कलाकुशलता जी असते ना ती देखील कमी झालेली आहे. त्या दृष्टिकोनातून आता जे डिझाईन काउन्सिल यांनी आपलं मत सांगितलेलं आहे की 60% आपण जे आहोत न्यून मानसिकतेत आहोत. हे डिझाईन काउन्सिलनी मत व्यक्त केलेलं आहे की ज्यावेळेस मग एखादी व्यक्ती एखादी डिझाईन करत असते त्यावेळेस मग 60% डिझायनर असं वाटत असते की आपण जी डिझाईन केलेली आहे ती पाश्चिमात्य लोकांच्या पेक्षा आपली डिझाईन कुंकुमत आहे किंवा अयोग्य आहे किंवा त्याच्या आपल्यापेक्षा त्यांची डिझाईन श्रेष्ठ आहे असं की इन्फेरिटी कॉम्प्लेक्स किंवा न्यूनता ह्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि तिसरा मुद्दा जो आहे इम्पॅक्ट ऑन द एज्युकेशन, हे जो आहे आज जे शिक्षणाचा जो विषय आहे शिक्षणाच्या विषयामध्ये रोट लर्निंग फक्त पाठांतर आणि ब्रेड ओरिएंटेड आणि करिअर ओरिएंटेड, बाकी बुद्धी मन ह्याबद्दल ओळख त्याचं स्वरूप त्याबद्दल कुठलंही शिक्षण नाही आहे. आणि त्यामुळे कसं होतं जे एज्युकेशन रिपोर्ट दिलेला आहे 2020ला त्या रिपोर्टानुसार 10वी मध्ये विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला 5वी मधले जे काही गणिताचे पाढे असतील किंवा बाकी आहेत ते शिकू शकत नाही किंवा त्याला सांगता येत नाही. ते आज आपल्याला सगळ्यांना घरात जर आपल्या मुलांसोबत जर चर्चा केली तर दिसून येईल. त्यानंतर जे दुसरा जो एक रिसर्च आहे तो त्या रिसर्चनुसार आपलं हे आहे, तो जो रिसर्च आहे जर्नल ऑफ मेडिकल सायन्स अँड हेल्थमध्ये एक रिपोर्ट प्रसिद्ध झालेला आहे. त्या आता जे जुगार आहे आपली येणारी युवा पिढीचं नशीब किती धोकादायक आहे ह्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलेलं आहे की बेटिंग ऑन हेल्थ, द इम्पॅक्ट ऑफ ऑनलाईन गॅम्बलिंग, एडिक्शन ऑन ब्लड प्रेशर इन
इंडियन युथ अ केस सिरीज. आता ह्या ह्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे केस सिरीज सांगितलेले आहेत. आज युवक IPL, प्रो कबड्डी, वेगवेगळे येणाऱ्या गेम्स, त्यानंतर मग आपण हे रियालिटी शो म्हणा, नेटफ्लिक्स, त्यामध्ये इतका गुंतलेला आहे की स्वतंत्र प्रतिभा, स्वतंत्र प्रगल्भता, स्वतंत्र विचार हे त्यांच्याकडनं निघूनच गेलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये गॅम्बलिंगच्या ह्याच्यामध्ये अडकला असल्या कारणानं न कळत लोकांना न सांगता, आता त्यांनी एक उदाहरण जे त्यात दिलेलं आहे, भरपूर उदाहरण आहे, त्यापैकी एक उदाहरण फक्त सांगतो. एक मुलगी मॅथ्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट झाली, लहानपणापासून ती शिकायला अगदी हुशार, मॅथ्समध्ये म्हणजे पैकीच्या पैकी, घरची पण सगळी खुश, आणि त्याला त्या एका ठिकाणी सर्व्हिस पण छानपैकी लागली आणि ते बाकी सगळं अर्निंग सोर्स सुरू झाला. आणि त्यावेळेस ही सगळं IPL ह्या ठिकाणी ती रमी खेळ आहे, सेलिब्रिटी जे सांगत होते आणि ते सांगण्यासाठी त्याला असलेला आवड किंवा एखादा आदर्श असेल त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी हळूहळू ते द्यूत खेळायला सुरुवात केली. द्यूत खेळायला सुरुवात केल्यानंतर त्याचे आई वडिलांनी पण त्याला सपोर्ट केला, कारण गणितमध्ये हुशार आहे, आकडेमोड कशी करायची ह्यासाठी हुशार आहे, आमच्यापेक्षा ते हुशार आहे असं आई वडिलांना वाटत असते, म्हणून त्यांनी सपोर्ट केलं. सपोर्ट केल्यानंतर मग हळूहळू ती इतकी आत वाहत गेली की सुरुवातीला त्याला ठराविक गोष्टी त्याला मिळाल्या, ती जिंकली. पण एकदा जिंकल्यानंतर त्याला ती जी सवय लागली, सवय लागल्यानंतर मग ती इतकी एडिक्ट झाली आणि हळूहळू ती गेली. आणि एकदा अचानक त्यांनी भरपूर गोळ्या घेतल्या आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. दवाखान्यामध्ये ज्यावेळेस आली, दवाखान्यामध्ये आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला सगळं तपासलं अनकॉन्शियस माइंडमध्ये असताना. नंतर त्याला कॉन्शियस केल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी विचारल्या, त्याच्या आईवडिलांना विचारल्या, त्याच्या आईवडिलांनी सगळं सांगितल्या. तर सुरुवातीला ज्यावेळेस मी जिंकत होती त्यावेळेस आई वडील सपोर्ट करत होते, पण त्याला सवय लागली. सवय लागल्यानंतर मग आई वडिलांनी नाही म्हटलं, पण एक मानसिक आवेग, मानसिक विकार हा निर्माण झाला आणि त्या विकारानुसार ती इतकी वाहत गेली की नंतर ती बाकी ते स्वतःचे पैसे इकडं हात उसणे, पै पाहुण्याकडनं इतकी रक्कम उसणे घेतली आणि इतकं मोठं कर्ज झालं की त्यांना परत फेडणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी आपलं स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्याचा एंड झाला, ती परत येऊ शकली नाही. असे कितीतरी उदाहरण ह्यात सांगितलेले आहे. आणि त्यामुळं त्यांनी ह्या ज्या सजेशन्स दिलेले आहेत गव्हर्नमेंटला, समाजाला, की ह्या आपण येणाऱ्या पिढीला कशा प्रकारे सावधान करू, कशा प्रकारे समजावून सांगू, इथं सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे त्या ह्याच्यामध्ये जे अर्थप्राप्तीसाठी आपण सगळ्या गोष्टी करतो, पण अर्थप्राप्तीसाठी करत असताना त्यासाठी जे आवश्यक धर्म आहे ते आवश्यक धर्म ते कोणत्या प्रकारे, ते प्रामाणिकता, नियमितता, चिकाटी, मनापासून वाहणे, विश्वास, हे ठराविक 5 मुद्दे जे आहेत ते प्रत्येक मोटिवेशनल लीडर सांगत असतात. पण नंतरचा जो आहे स्वगौरव, परसन्मान, शरीर स्वस्थ आणि सुदृढ राखण्यासाठी प्रयत्न करणे, बुद्धी तीक्ष्ण करण्यासाठी प्रयत्न करणे, आणि मन ओळखणं आणि शुद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे, आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जे मला सहकार्य करतात त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. म्हणजे रक्कम मिळवण्यासाठी, पैसे प्राप्त करण्यासाठी हे जे 11 मुद्दे आहेत ते महाभारतामध्ये सांगितलेले आहेत. आणि 11 मुद्द्यानुसार जर आपण अर्थप्राप्ती करत असेल, कारण आज फक्त व्यवसायामध्ये हे 4-5 सगळे मुद्दे सांगतात, वरचे 5 मुद्दे, परंतु स्वगौरव, परसन्मान सांगितलं जात नाही. आजच्या शिक्षणामुळे स्वतःचा अभिमान वाढतं, दुसऱ्याला कमी लेखू लागतो, त्यामुळे परसन्मान होत नाही. दुसरं, शरीराकडे दुर्लक्ष केलं जातं, फक्त पैसा पैसा, पद प्रतिष्ठा, पैसा धावधाव घेतो आणि शरीराकडे दुर्लक्ष होते, म्हणून बाकी सगळे आजार निर्माण होतात. त्यानंतर मनाला ओळखणं, मनाचं स्वरूप, माझं मन दुर्बल आहे, अपंग आहे, सबल आहे, सशक्त आहे, शुद्ध आहे, अशुद्ध आहे, कशा प्रकारचं आहे ह्याबद्दल काही माहितीच नसतं आणि त्यानुसार सगळं वाहत चाललेलं असतं. त्यानंतर बुद्धी तीक्ष्ण करणं, सूक्ष्म आणि तीक्ष्ण. आज बाकी मोठे जे असतील त्याची बुद्धी सूक्ष्म आहे पण तीक्ष्ण कमी आहे. जोपर्यंत ग्रंथाचा अभ्यास केला जात नाही तोपर्यंत बुद्धीला तीक्ष्णता प्राप्त होत नाही. आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार, भगवंत मला दिसत नाही, बाकी काही दिसत नाही, पण त्याच्या मदतीशिवाय मी काही करू शकत नाही. सकाळी उठल्यावर स्मृती, जेवल्यावर शक्ती आणि रात्री झोपल्यावर मला शांती तो देतो. ह्या 3 गोष्टी जर जीवनात नसतील तर जीवनामध्ये जगणं शक्य होत नाही. माझं रुटीन लाईफ डिस्टर्ब होऊन जाईल आणि त्या ज्या मला देतो आहे त्यामुळे मी पैसा कमवू शकतो, त्यामुळे मी भोग भोगू शकतो, त्यामुळे मी भाव निर्माण करू शकतो, ह्याची समज ज्यांना आहे ते लोक
कृतज्ञता व्यक्त करू शकतात. अदरवाईज ते कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. आज माणसं कृतज्ञ झालेले आहेत, आपल्या आई वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नाहीये. काय आभार मानायचे, कशासाठी पाहिजे, असा जो विषय निर्माण झालेला आहे. हे जर आपल्याला आपल्या घरामध्ये हे द्यूत बंद करायचं असेल, मी राजा असेल, मी राणी असेल, तर घरामध्ये माझं कर्तव्य काय आहे, तर माझं कर्तव्य मी समजून घेऊन त्याप्रमाणे सूक्ष्मता घेऊन हळूहळू निर्माण केलं तर या द्यूत पासून येणाऱ्या पिढीला आपण वाचू शकू. हा संदेश विकर्णाच्या सांगितल्या मुद्द्यातून आपण घेऊ शकतो आणि माझ्या जीवनामध्ये मी इम्प्लिमेंट करू शकतो. आणि हे करण्यासाठी शक्ती आणि बुद्धी मला भगवंत देईल. इतकं बोलून माझं भावपुष्प भगवंताचे आणि अर्पण करत आहे. जय योगेश्वर असतो.